कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. अधिक मासांचो प्रत्येक दिवस एक एक चिंतन करताची आम्ही एकादशीचे आचरण करताची. हे अधिक मासांतू आम्ही विशेष दावनो 5 दिवस एकादशी मुळकेचे आम्ही उपवास रूपरी आचरण केलं म्हणून जाणारी विष्णू पंचक म्हणून सांगून घेऊन कसे एक नाम सगळे वर्षांतू आम्ही त्या रूपर चोल नाही पुण्य फल आमक अधिक मासांतू मिळता. भक्तजन निमगितच आम्ही ह्या समयाचेरी मध्यान्ह कालाचेर मात्र भोजन कोरनु रात्री आम्ही उपास रप्ताची अथवा दनपाराचे उपास कोरनु रात्री भोजन स्वीकार करताची एक भोजन कोरनु अनुकूल करताची सात्विक आहार प्रति एकल्याकच सात्विक आहार सेवन आणि आम्ही दालचितलं प्रयत्न करून देवाविषयीनच मुखार सुनवचे. तशींची तांतू अपूपदान विषय ते खाली अपूपदानाचे मुखार सुन घेऊन ताजे विवर सांगताची. आणि एक कसं म्हणारी प्रति घरांतू आता तुळशी एक वृंदावन म्हणतात मस्त झाड असतात. तांतूळ तुळशी आम्ही देवळा होऊन दिल मात्रानं देवळांत देवा समर्पण केलं मात्रानं त्यावेळी अधिक मासांत आमक विशेष अनुग्रह जाता. परमात्मा कृष्णाक तुळशी दळ म्हण अत्यंत प्रीत. कृष्ण जन्माष्टमी दिवस तुम्ही सर्वही दळ अर्पण करून देवाले कशी मागताची तशी पुरुषोत्तम मासांतू अधिक मासांतू आमगील घरात आलं तुळशी आमगील घरात आलं पुष्प मोठं कोरनू देवळा वसून घेऊन ते देवा समर्पण केलं मात्रानं अनंत पुण्य आपलं मिळता. तशींची प्रतिदिवस देवाला सन्निधानांत एक तुप्पा दिव एक एकले अखंड जाऊन लायताची. एक जण म्हणूच असं प्रतिदिवस आम्ही प्रातः कालाचेर लायताची सायंकालाचेर लावून देवाले प्रार्थना करताची. ते तुमगेल मना कशे तशी मस्त कडेन अखंड जाऊन घेऊन तुप्पा दिव लावून देवाले प्रार्थना करताची. तशींची ग्रंथदान म्हणून सांगून घे. अधिक मासांतू सर्व कथा पागू ते ग्रंथांतू भारी सुंदर दान बरेला. एक एक दिवसाक एक एक कथा भाग आम्ही ऐकूया. तशी ते ग्रंथदान दिलं मात्रान दालतिकीची आमक अनेक दावन अशें पुण्य आपण मिळता म्हणून सांगू. दीपदान म्हणून दिताची कांस्य पात्रांत अपूपदान म्हणून दिताची वस्त्रदान म्हणून सांगून दिताची आणि दंपती पूजन की विशेष दान घेऊन ब्राह्मणांक आराधन करून घेऊन देवा प्रसाद स्वीकार करताची. तशी अधिक मासांतू उपवास विषयनच 5 दिवसा सांगितलं असं प्रति एकले काही सांगचे एकादशी एकादशी आम्ही उपास करपाची.